नाशिकच्या गोदावरी तीरावर जाणार आहोत। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये इथे आता महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि दीपोत्सव सोहळा देखील नाशिकमध्ये पार पडणार आहे। रामकुंडार उद्धव ठाकरे हे सहपरिवार दाखल झालेले आहेत। त्यानंतर त्यांच्याकडून आता गोदावरीचं पूजन केलं जाणार आहे आणि त्यानंतर आता इथे महाआरती देखील संपन्न होणार आहे। प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते गोदा पूजनाला सुरुवात होत आहे। गुरुजी थोडं वाईडिंगला पुढे येऊ द्या। उद्धव ठाकरेंच्या हस्ते आता गोदावरीचं पूजन केलं जात आहे। अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो पिवा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तर शुचिः सर्वं शुचिः भद्रं कारणेभिः शृणुयाम देव भद्रं पश्येम क्षविरजतराः स्थिरैरङ्गैस्तुष्टो वा गोसस्तानो बिर्व्याशे महि देवहितञ्जदायुः नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरे वन्दित दिव्यरूपं मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणां यागजयोगयुक्तानां मुनीनाम् ऊर्ध्वरेतसा सागते सर्वजन्तूनां गौतमी तीरवासिनां दृष्ट्वा गोदा शतं पापं सृष्ट्वा जन्मशतत्रयं स्नात्वा जन्मसहस्रेषु हन्ति गोदा कलौ श्रियश्च ते लक्ष्मीयश्च पत्न्या बाहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणिरूपामश्विनो व्यात्तम् कृष्णान्निधान मुम्म इधान सर्वलोकं म इधा गोदावरी महाभागे महापातकनाशिनी धर्मार्थकाममोक्षाणां फलदात्री नमोऽस्तुते। पंचवट्यां विशेषेण गोदा दक्षिणवाहिनी श्रीरामचंद्र प्रसादेन मुक्तिप्रदायिनी प्रवाहरूपां श्री गंगा गोदावरी जगदम्बायै नमः। सायं पूजनार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि। त्वं राजा सर्वतीर्थानां त्वमेव जगदपिता याचितं तीर्थमे देहि तीर्थराज नमोस्तुते। महेंद्र सर्वांनी जाण्यासाठी व्यवस्था करून द्यावी। सर्व कमिटीने लक्ष ठेवून व्यवस्थित काम करावं। उद्धव ठाकरेंच्या हस्ते गोदावरी नदीचं पूजन पार पडलेलं आहे। त्यानंतर आता गोदावरी नदीची आरती देखील संपन्न होणार आहे। ठाकरे गटातील जे प्रमुख नेते आहेत ते या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। सर्वगो शांती शांतिरेव शांती सामा शांतिरेधि जतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु सन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् मृत्योर्मुक्षे यमामृतात्। विचारपूस करून अपवित्रो वा सर्वावस्थांगतो पिवा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तर सर्वं शुचिः। देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवि परं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिविशो जहि
हस्ते जलमादाय इतरविष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगस्य करणं विष्णु सर्वं विष्णुमयं जगत् अद्य पूर्वोच्चारित वर्तमाने गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ साहेबांनी आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे, नावाचा उच्चार करायचा आहे, म्हणायचंय सपरिवारः सबांधवः सभक्तजनः यजमानः अहम मम मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री अखंड ब्रह्मांड नायकस्य त्र्यंबकेश्वरस्य जटोद्भूता परमपावनी पापहारिणी अमृतवाहिनी मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र पादपूनित गंगा गोदावरी देवतायाः अखंड कृपा प्रसाद संपादनार्थं मम आदरणीय पितृदेवस्य तथा च मम गृहीत समग्र कार्येषु उत्तरोत्तर यश विजय लाभादि प्राप्त्यर्थं भारत महाभूमंडल अभ्युत्थान पूर्वकं सकल परकीय शक्तीना निर्दालन पूर्वक मनसंकल्पित सकल कामना सिद्ध्यर्थं राजद्वारे न्यायालये सर्वत्र यश प्राप्त्यर्थं श्री रामचंद्र देवता अचल प्राणप्रतिष्ठा महापर्व अंगभूतं दक्षिणवाहिनी गोदावरी कुंभक्षेत्र नासिक गोदावरी देवतायाः सायंकाले महापूजन मंगलारार्तिक्यं समस्त भक्त बंधुजनानां प्रतिनिधि द्वारा अहम करिष्ये ततरादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थं गणपति स्मरणं करिष्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु श्रीमन्महागणाधिपतये नमः। ध्यायामि प्रार्थना पूर्वकं नमस्करो गंगा गोदावरी पूजनं पंच नद्याः सरस्वतीमपि यन्ति तसाः सरस्वती तु पंचधा सोदेशे भवत्सरित नमामि गंगे तव पाद पंकजं सुरासुरैर्वन्दित दिव्य रूपं मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणां यागतिर्योगयुक्तानां मुनीनां ऊर्ध्वरेतसा सागतिः सर्वजन्तूनां गौतमी तीरवासिनां दृष्ट्वा गोदाशतं पापं स्पृष्ट्वा जन्मशतत्रयं स्नात्वा जन्म सहस्रेषु हन्ति गोदा कलो युगे प्रवाहरूपां गंगा गोदावरी देवताभ्यो नमः। पाद्यमर्गमाचमनीयं स्नानीयं समर्पयामि गंगा गोदावरी देवताभ्यो नमः। सायं पूजनार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जे पुन्नागजाति करवीररसाल पुष्पैः बिल्वप्रबाल तुलसीदलमा त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद ऋतुकालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि धूपमाग्रापयामि नैवेद्यकारणं दीपं दर्शयामि नैवेद्यं नाप्या आसीदन्तरिक्षग्नु शीर्ष्णोद्यौः तमवर्तत पदव्यां भूमिरदिशाः श्रोतरा तथा लोकाम् अकल्पयन् नैवेद्यं गृह्यतां देवी भक्तिं मे यचलां कुरु ईप्सितं मे वरं देहि परत्रं च परागतिं शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यतां गंगा गोदावरी देवताभ्यो नमः। मिष्टान्न नैवेद्यं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पय नैवेद्यान्ते आचमनीयं मुखवासार्थे मुखफलताम्बूलं द्रव्यदक्षिणाम् अर्पयामि। अम्बे अम्बिके अम्बालिके नमः। नयति कश्चन स सत्यशवकाः सुभद्रिकाङ्काम्बे लवासिनीं मंगलारार्तिक्यं कुर्यात्। या ठिकाणी
गंगेची पारंपरिक आरतीची वेळ झालेली आहे। माननीय उद्धवजींच्या हस्ते आता या ठिकाणी आरती संपन्न होणार आहे। या ठिकाणी आपण रामतीर्थावर सगळेजण उभे आहोत। प्रभू रामांचा आणि गंगेचं फार पुरातन संबंध आहे हे आपल्याला पुराणांमधून या ठिकाणी दिसतंय। प्रभू रामचंद्रांनी दशरथ राजाचं श्राद्ध या ठिकाणी केलेलं होतं वनवासात असताना, आणि गंगेचा आणि प्रभू रामचंद्रांचा लक्ष्मण आणि सीता यांनी या ठिकाणी पुराणात मध्ये फार महत्व सांगितलेलं आहे। या ठिकाणी गोदावरी नदी जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत येते, आणि आपण ज्या ठिकाणी रामतीर्थावर उभे आहोत इथून ती दक्षिणेकडे वाहते। या ठिकाणी पंचवट्याम विशेषेण गोदा दक्षिण वाहिनी, गोदावरी ज्या ठिकाणी दक्षिणेला वाहते त्या ठिकाणी आणि पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्रांचा वास असलेला याला जास्त महत्व आहे, आणि म्हणून या ठिकाणी कुंभमेळा पण भरला जातो। आता येणाऱ्या 26-27 सालामध्ये कुंभमेळा या ठिकाणी आयोजन आपण करणार आहोत, आणि त्याचप्रमाणे थोडं पुढे गेल्यानंतर ती परत पूर्व पश्चिम होते। या ठिकाणी अनेक प्रकारचे पुराणांमध्ये संबंध असलेले या ठिकाणचं हे रामकुंड आहे। या ठिकाणी कोपऱ्यामध्ये अरुणा वरुणा गोदावरी नदीचा संगम आहे। ते छोटं जे आहे त्याला धनुष्यकुंड म्हणतात। हे मुख्य रामतीर्थ आहे। समोर जे उभे आहेत या ठिकाणी अस्थिविलय तीर्थ आहे। या ठिकाणी आपल्याला 3.5 तासांमध्ये अस्थींचं पाणी होतं असं महत्व आहे, आणि म्हणून देशातून परदेशातून या ठिकाणी अस्थि विसर्जनासाठी लोक या ठिकाणी येतात। रामतीर्थाच्या पुढे सीताकुंड असे साधारण 108 प्रकारचे कुंड या ठिकाणी आहेत। आदरणीय गुरुजींना विनंती आहे की पक्षप्रमुख साहेब आणि थोडं फॅमिलीला पुढे घ्यावं, असं सर्व मीडियावाल्यांची विनंती। सर्वांनी आपल्या मोबाईल टॉर्च चालू करायचा। पूर्वी प्रेम कृपा जयाजी सर्वांगी सुंदर सिंदुराजी खंडी जळके मान मुक्ता फळाजी। जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती। दर्शन मात्रे वन स्मरण मात्रे वन कामना पूर्ती। जय देव रत्न खचिता फळा तुझ गौरी कुमरा। चंदनाची उडी कुमकुम केशरा हिरे जगदा मुकुटा शोभतो भरा। रुंजन चरणी पुरे चरणी घागेरिया। जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती। दर्शन मात्रे मान स्मरण मात्रे मान कामना पूर्ती। जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना। सरा सुंड वक्र तुंड त्रिनयना। दास रामाचा वाटपा हे सजना। संकटी पावावे निर्वाणी लक्षात सुरवर वंदना। जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना पूर्ती। जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी। अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाद्रे वारी। हारी पडलो आता संकट नेवारी। जय देवी जय महिषासुरमदनी हो दैत्यासुरमदनी। सुरवर ईश्वर वरदे तारक संजोनी। जय देव त्रिभुवनी भुवनी पाता तुझ्या
वारी विवाद पडता पडलो ब्रह्मवारी ते तू भक्ता नावे ते तू दासा नावे पावसन उराही जय देवी जय महिषासुरमदनी हो दैत्यासुरमदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न हो दीनदराजा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी भवपाशा अंबे तुझ वासून कोण कुरलाशा नरहर तल्लीन धारा पजभंग जलेशा जय देवी जय महिषासुरमदनी हो दैत्यासुरमदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी कर्पूर गौरम करुणातारम संसारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयाय विन्दे भवं भवामि चैतन्यमामि कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णभाद्रे जलसंतरेण प्रतीप्तवाता सहसाङ्गतेन निराञ्जनन्दे जगदीश कुर्यात् जलेन शीतलीकरणम् पुष्पैः देवतावन्दनं तदन्तरं हस्तप्रक्षापनं तदन्तरम् आत्मवन्दनं सगळ्यांनी आरती घ्यायची आता हरि ओम ओम सगळ्यांनी हातामध्ये घ्या हरि ओम ओम तेन यज्ञमय जंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानः सचन्द चत्रपूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाभिराजाय प्रथमस्साहिमे नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामां कामकामान वय्यां कामे श्रवो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्तिं साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजधमादिभक्तसमन्तपर्या ईशा सार्वभौम स्वारवायुषां दाता परारदात पृथिवी समुद्रपर्यन्ताया एकराजवृश्लेष श्लोको विरुतो मरुतः परिवेष्टारो मरुतश्याम संग्रहे आविश्यदश काम प्रिये विश्वे देवा सवासिदिति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् गंगा गोदावरी देवताभ्यो नमः मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि सियावर रामचंद्र की सियावर रामचंद्र की सियावर रामचंद्र की आणि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वरी मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी सर्वांनी म्हणा गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्य नैव च आगतः सुख संपत्ति पुण्यहं तव दर्शनात आरोग्य पण लाभावं म्हणा देहि सौभाग्यम आरोग्यम देहि देवी परमं सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो जहि गंगा गोदावरी देवताभ्यो नमः प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि गंगा गोदावरी माता की सियावर रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का नमः पार्वती पदे हर महादेव सनातन वैदिक हिंदू धर्म की जय गौ माता की जय आज के
छत्रपती शिवाजी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.